एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 9 चाललाय आपला. आपण काल पाहत होतो. आता 24 गुरुचं वर्णन झालंय. भगवान दत्तात्रयाने यदुराजाला 24 गुरुचं वर्णन करून सांगितलंय सगळं. आणि आपण सुरुवात केली त्याच्यावर 25 नंबर श्लोकाला सुरुवात केली होती की आता दत्तात्रय सांगतात की शेवटी मी माझ्या देहाकडनं काय शिकलो. हा जो नरदेह आहे ना, या नरदेहाकडनं मी काय शिकलो हे श्लोकामध्ये सांगतात भगवंत. पाहूया आपण आता. देहो गुरुर्ममं विरक्ती विवेक हेतुर ब्रविसम सत्वनिधनम सततात्य दुर्गमम तत्त्वनेने विश्व विमृशामि यथा तथापि परक्य मित्यवासितो विचारम्य संगः. देह हा माझा गुरु आहे. वैराग्य विवेक या गुरुचे निमित्त आहेत. सतत दुःख हेच त्याचे परिणामरूप फल आहे. असे जन्म मरण त्यांच्याकडून धारण केले जाते. या देहाच्या योगानेच मी तत्वाचा पूर्ण विचार करतो. असा जरी देहाचा वीजवर उपकार घडतो तरी त्यावर आसक्ती धरू नये, कारण हाच देह कोल्हे कुत्रे इत्यादिकांचे भक्ष्य होऊ शकतो. असा बोध मला झाल्यामुळे मी देहाशी आसक्त न होता संचार करतो. देहाशी जे गुरुत्व जाणा ते दो प्रकारे विचक्षणा सांगिने त्याच्या लक्षणा संरक्षणा परमार्थ. हे राजा, या नरदेहाला 2 प्रकारांनी सृष्टीत्व आले. म्हणजे मोठ्यापणा या देहाला काय झालंय, 2 प्रकारांमुळे मोठेपणा आलाय. का? परमार्थ रक्षणाच्या हेतूने मी त्याच्या खुणा किंवा गुणवैशिष्ट्य सांगतो. परमार्थ रक्षणाच्या हेतूने म्हणजे त्या देहाकडनं परमार्थ होतोय. का होतोय त्याच्या त्या देहाचे गुणवैशिष्ट्य सांगतो. म्हणजे या देहाकडनं परमार्थ होतो. कसं वास्तविक पाहता हा नरदेह कसा आहे, घाण आहे, कृमी कुटिकाचा रांधा आहे, सगळे, पण तरी पण याच्याकडनं परमार्थ होतो. त्यामुळे त्याचे गुणवैशिष्ट्य ऐक मध्ये सांगतो. देहायसे वखटे पृथ्वी माझी नाही कोटे, देहायसे गोमटे पाहता न भेटते त्रिलोकी. सगळ्या जगात देहा इतकी वाईट काही नाही. सगळ्या जगात पाहिलं ना, जो हा देह ना, देह त्या देहासारखी घाण वस्तू दुसरी कोणती नाही. व देहा इतके चांगलेही काही नाही आणि चांगलं सुद्धा काही नाही. वखटे म्हणून त्यागावे ते मोक्ष सुखाशी नागवावे. हा का गोमटे म्हणून भोगावे ते अवश्य जावे नरकाशी. देह वाईट म्हणून देहाचा त्याग करावा तर मोक्ष सुख मिळणार नाही. देह वाईट म्हणून देहाचा त्याग केला तर मोक्ष सुख मिळेल का? नाही. आणि देह चांगला म्हणून देहाने भोग घ्यावा तर त्याने नरक प्राप्ती अवश्य होते. म्हणजे देह चांगला, त्याचं कौतुक केलं, त्याचं भोग भोगला देहाला जिंबळा तो, तर काय होतं, तर नरकात जावं लागत. आणि देहाचा त्याग करावा म्हणलं तर मोक्ष सुख मिळणार नाही. म्हणजे दोन्ही बाजूने कशी हानी. मग कसं करायचं देहाचा आता बघा सांगते पुढे. तरी हे त्यागावे भोगावे मध्यभागी विभागावे आत्मसाधनी राखावे निज स्वभावे हिता लागे. म्हणून याचा त्यागही करू नये. म्हणजे या देहाच्या मिळणारे जे भोग आहेत त्यागही करायचा नाही आणि भोग फार घ्यायचे पण नाहीत. म्हणजे लिमिट ठेवायचं, लाड करायचं नाही देहाचा. फक्त जेवढं त्या देहाला गरजेचं आहे ना तेवढंच त्याला पुरवायचं, जास्त पुरवायचं नाही. या 2 वृत्तीचा मध्ये साधावा. या 2 वृत्तीचा मध्ये साधला आपण तर स्वहितासाठी त्याला आत्मसाधना देऊ द्यावा. काय करायचं, स्वतःच हित करून घ्यायचं असेल ना तर त्याला आत्मसाधनेमध्ये लाभायचं आहे. जैसे भाडियाचे घोडे आसक्ती सांगून पुढे येणे वरे नेणे घडे स्वार्था चाडे लागुनी. ज्याप्रमाणे भाड्याचे घोडे आपल्या कामापुरते आपण कामापर्यंत नेतो, तसं पुढे मात्र त्याची जरूर नसते, आपण मग त्याला धरत नाही. जोपर्यंत गरज तोपर्यंत आपण त्याचा वापर करतो ना, तोपर्यंत आपण भाडं भरतो त्याचं. एकदा आपली गरज संपली की तो द्यायचा होता त्याला आपण माघारी देऊन टाकतो. तसं म्हणजे या देहाचं जोपर्यंत आपलं आत्मस्वरूपाचं हित साधत नाही तोपर्यंत या देहाचा आपण वापर करून घ्यायचा चांगला व्यवस्थित. तर हे देह सुद्धा कसं आहे, आपल्याला भाड्यानेच मिळलेलं आहे. म्हणून हेतू ठेवून परमार्थ हे वस्ती करून जेवी उकिता ध्येयासक्तीची कथा बुद्धीच्या पंथा येऊन येते. त्याप्रमाणे परमार्थाकडे लक्ष ठेवून एखाद्या प्रवाशाप्रमाणे देहात राहावे. देहाशी मुळात आसक्त होऊ नये. ज्याला परमार्थ करायचा ना त्यामुळे देहामध्ये राहायचं, पण हे देहाबरोबर आसक्त व्हायचं. फक्त कार्यापुरतं आपल्याला त्याच्याकडनं काम करून घ्यायचं. त्याला काय लागतंय, अन्न वस्त्र निवारा, एवढ्या 3 गोष्टी त्याला पुरवायच्या. जास्त त्याची लाड करायची नाही. पण आपण काय करतोय, त्याचेच तोच ते जास्त चालले, देहाचेच चालले काय सांगा बरं. मग आपल्याला गरम होतं, हवा मग इशे लावायचा, त्याला क्रीम लावायची, त्याला तेल लावायचं, त्याला नाना प्रकारचे सौंदर्य प्रसाधन येते ते वापरायचे. काय काय करत नाही आपण देहासाठी. त्याला जास्त कष्ट द्यायचे नाही. तर
अशा अनेक प्रकारचे आपण त्याचे लाड करतो. पण ते काय करायचं नाही, एवढं लाड त्याचे करायचे नाही. फक्त साधन आपलं साध्य होईल एवढ्या मापात त्याचं फक्त त्याला पुरवायचं. म्हणून देहाची नश्वर गती, नश्वर नश्वरत्वोपजे विरते, नाशवंतांची आसक्ती मुमुक्ष न करते सर्वथा. म्हणून देह नश्वर आहे, म्हणून त्याच्याबद्दल वैराग्य उत्पन्न होते. देह कसा आहे, नाश पावणार आहे, आणि नाश पावणार आहे म्हणून त्याच्याबद्दल वैराग्य तयार होतं. आता हे कुणाला होतं, ज्याला कळतं ना हा देह नाश पावणार आहे, त्यालाच ते वैराग्य तयार होतं. सांग बरं, किती लोकांना माहिती आहे देह नाश पावणार आहे? सगळ्यालाच माहिती आहे. सगळं तरी पण तुला कुणाला वाटते का आपण मरणार आहे म्हणून? सगळ्याला माहिती आहे देह नाश पावणार आहे, हा देह पडणार आहे, हे सगळ्याला माहिती आहे. पण माझा देह पडणार आहे म्हणून हे कोणाला कळत नाही. असा अभिमान धरून होतो की मी कधी मरणारच नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी घरात नाही वैराग्य तयार होत नाही. पण ज्याला कळतं ना त्याच्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न होत असतं, आणि तोच विवेक समजावा. ज्याला हे कळतं ना की हा देह पडणार आहे, आपण हित करून घेतलं पाहिजे, त्याला म्हणायचं विवेक. विवेक वैराग्य याचा उपयोग करून मोक्ष नाशवंत वस्तूमध्ये कधी आसक्ती ठेवत नाही. हे झालं होतं का आपलं सगळं? इथपर्यंत झालं मला वाटतंय, हे पान झालं आपलं. असं घेऊ आता थोडं फास्ट मध्ये. जेणे उपजे विरक्ती, तो विवेक जाणावा निश्चिंती, येव विवेक वैराग्य प्राप्ती निजुक्ती नरदेही. विवेक व वैराग्याची प्राप्ती नरदेहातच होऊ शकते, इतर देहामध्ये हा विचारच निर्माण होत नाही. विरक्ती आणि विवेक आणि वैराग्य याची प्राप्ती कुठं होते? याच नरदेहामध्ये होते. इतर जीवाला ते आहे का दुसरं? सांगा बरं. प्राण्याला कळतं का काही? प्राण्यांचं काय, फक्त खायचं प्यायचं आणि त्यांचं काय करायचं, संतान वाढवायचं, एवढंच त्यांना कळतं. बाकीचं काय कळतं का? पण आपण नरद्याला मात्र, नरद्यामध्ये आल्यानंतर त्याला कळतं आपण पाप होतं, पुण्य होतं, आपण आपलं हित करून घेतलं पाहिजे, जन्म मरणाच्या फेऱ्यापासून आपण आपली शिस्त करून घेतली पाहिजे, हे कळतं का नाही? जास्त बुद्धी का नाही नरद्याला? इतर प्राणी फक्त पोट भरतात, प्रजा उत्पन्न करतात, इतकंच त्यांचा उपयोग करतात फक्त ते. या लागी नरदेह निधान, जेणे ब्रह्मसायुज्य घडे गमन, देववांचे ती मनुष्यपण, देवाचे स्तवन नरदेहा. म्हणून या स्तव नरदेह हा ठेवा आहे. नरदेवा काय, हा सगळ्यात श्रेष्ठ मोठी ठेवी याची. म्हणून त्याच्या योगे ब्रह्मसायुज्यताला जाता येते. ब्रह्मसायुज्यता म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेता येते, ब्रह्मसायुज्यता मुक्ती प्राप्त करून घेता येते मला या देहाने. म्हणून देवादिकांनाही नरजन्म हवा असतो, म्हणून ती नरदेहाची प्रशंसा करतात. स्वर्गातल्या देवांना, ब्रह्मलोकातल्या देवांना पण काय वाटतं, आपल्याला मृत्यूलोकी आपल्या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला मनुष्य देहामध्ये जन्म मिळावा, म्हणजे आपल्याला त्या भगवंताचे त्या जन्म मरणाची फेऱ्यातून सुटका करून घेता येईल. मनशी नरदेह पावन, परी तो अत्यंत निंदे जाण, योनी दर्जाचे जनन, पाखीचे मरण लागलेशे. म्हणून एका दृष्टीने हा नरदेह अत्यंत पवित्र आहे, पण असेच म्हणावे तर तो निंदही आहे. बघा, त्याला चांगलं, त्यांनी ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करता येते म्हणून त्याला चांगलं म्हणायचं. पण जर त्याचा विचार जर केला ना, तो इतका निंदने आहे, कारण त्याची उत्पत्ती युनिद्वारे होते, मरण हे त्याला अटळ आहे, म्हणून तो कसा आहे, त्याची निंदा पण केली पाहिजे, म्हणून तो निंदनीय आहे. जो जन्मलेची नाही तो मरण लागले पाही, गर्भाचे ठाई मरण घाई धाकती. जन्म झाला न झाला तोच मरण तयार असते. गर्भापासून मरणाचा धाक त्याला बसलेला असतो. गर्भात पिंड स्थापन झालं की लगेच त्याला मृत्यूची बेडी त्याच्या गळ्यात पडलेली असते, कधी मृत्यू व्हायचा आहे. ये वहा देहा सरिसा, नित्य मृत्यू लागला कैसा, पोषुनिया बालवयासा, तारुण्य सरिसा लागला. मृत्यू देहा संगेत जसा कसा हजर असतो पहा, अगदी बालवयापासून तारुण्यापर्यंत तो रात्रंदिवस प्राण्याच्या अगदी शेजारी उपस्थित असतो. विसरोनीय आत्ममरण, तारुण्य चढले जी दारुण, चतुर्शान्य सज्ञान बळे संपूर्ण मे एको. तरीही तारुण्यात मनुष्य इतका उन्मत होतो की मीच काय तो एक चतुर्शाना ज्ञानी बलाढ्य आहे असं तो समजत असतो. मग त्या तारुण्याची नवाळे देऊनी फेडीता काळ गेले, मग जरा जर्जरित मेळे मरण काळी पातली. पण काळ त्या तारुण्याच्या भराला भक्षण करतो. जन्माला आला, बालवय असतं, बालवयाचं काय होतं, बालवयातून तारुण्य वयामध्ये जातो, तारुण्यामधून बालवयामधून कुमार वयामध्ये जातो, कुमारातून तारुण्यामध्ये जातो, तारुण्यातून वृद्ध अवस्थेमध्ये जातो जरा, शेवटला संपून जातो. म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये बदल होतात तितकं नाही. म्हणजे घडी घडीला त्याला मरण आहे का नाही द्यायला. जन्माला आला तेव्हा सांगा बरं, आता जन्माला आला तेव्हा कसा होता आणि 50 वर्ष झाला तेव्हा कसा आहे, किती बदल झाला त्याच्यामध्ये. मग देह वृद्ध होतो, जर्जर होतो, मरण काळ त्याला जवळ येत असतो.
म्हणून धवल चामरेशी आले जाण, जरा मृत्यूचे प्रस्थान, मागून यावया आपण वेळा निरीक्षण करत असे. जरा म्हणजे पांढऱ्या केसांच्या रूपाने आलेल्या मरणाचे निमंत्रण. बघा, जरा म्हणजे काय, म्हातारपण. केस पिकले की त्याला काय म्हणायचं, त्याला बोलावणं, म्हणजे आता त्याची जवळ सुरुवात झाली म्हणायचं, जवळ आलं म्हणायची. म्हणून तो स्वतःच येणार आहे याची पताका. पांढरे केस म्हणजे काय, आता काळ जवळ येणार आहे त्याच्या. आता काळ म्हणजे काळ कसं आहे, काळाच्या कशा तो जाणार आहे ही पताका फडकली, आता फडकावली, पांढरे केस झाले म्हणजे. आणि थोड्या कालांतराने तो येतच असतो. नाही केस पांढरे व्हायला लागले की समजून घ्यायचं आता आपलं सुरुवात झाली. सर्वांगी कंपयमान तो आला मृत्यू वेजन, मान मान कापे तो जाण, डोलारा पूर्ण मृत्यूचा. म्हातारपणी सर्वांग थरथर कापू लागले, म्हणजे ती मृत्यूचा वारा घालून हलवितो. मृत्यू काय करतो, त्याला हलवतो. थांब आता सावध हो म्हणले, अजून तरी नामचिंतन कर. मृत्यू आम्ही आता आलोय जवळ, हे त्याची खून असते ते मृत्यूची. पण आपल्याला कळतं का, आपल्या लक्षात येतं का, ते नाही येत. म्हणून लकलक जरी करू लागली तरी ते मृत्यूच्या डोलारा जाणावा. समजायचं आता आपलं मृत्यू जवळ आलाय. म्हणून जा आता पाडवणी सपाट, काळे मोकळी केली वाट, मृत्यू सेनेच्या गडगडाट वेग बघते रे गवाया. मृत्यूच्या सैन्याला वाट मोकळी मिळावी यासाठी काळ माणसाचा दात पाडून रस्ता तयार करतो. त्या मृत्यूला काय व्हा, रस्ता मोकळा व्हावा म्हणून ते दात पाडीत असतो. पण आपण वर बसायला बसवतो, परत केस पांढरे झाले की आपण त्याला काळे करतोय. पण केले तरी पण ते काय असेल का, जरी तुम्ही केस काळे केले मग तुम्हाला मृत्यू येणार नाही का, येणारच आहे. पाठी झाली ध्वनी तोची मृत्यूची निशाणी, दोन्ही काणी खेळे देऊन सबुद्ध करून बांधिली. पाठ वागते, शरीराला पोक येते, त्याचा मृत्यूचा नागारा, दोन्ही कानात दडे बसून मृत्यू कान बांधून ठेवतात. बघा, पाठ म्हणजे पाठीमध्ये वागतो तो, शरीराला पोक येते म्हणजे आसपास सुकल्याने होतंय. मृत्यूचा नागारा आला म्हणजे काय होतं, कानामध्ये काय होतं, कानाचे कानपुरला खराब होऊन जाते, ऐकायला त्याला बंद होतं त्याचं ऐकायचं हळूहळू. तर तुमचं झालं का ऐकायचं कमी, हळूहळू सुरुवात झाली आता तुमची सगळी. येते या मृत्यूशी पुढारे, नयन तेज धावे सामोरे, मग न्याळी तीन अक्षरे, अंजनोपचारे शिनताही. मृत्यू समोरून येत आहे असे पाहून डोळ्यांची तेज त्याला आधी सामोरं जाते. बघा, डोळ्याने पाहिले ना, आपला मृत्यू जवळ यायला लागलाय, डोळ्यांचं दिसायचं कमी होऊन जातं, कमी होतं, कधी कधी बरं बंद होऊन जातं. मग डोळ्याने दिसत नाही, नाहीशे होते, अंजन काजळाचा काही उपयोग होत नाही. उबळीचा उजघरा उभगो शेजारील्या घरा, म्हणती न मरे हा म्हातारा, बळीची निद्रा मोडिता. बघा, मग त्याला खोकला यायला लागतो, कफ व्हायला लागतो, रात्रभर खोय करतो. आणि मग शेजारी पाजारी काय म्हणतात, का ह्या म्हाताऱ्याचा त्रास आहे, कधी जाते काय मध्ये एकदाच आहे का नाही, आमच्या मुला बाळाला याची झोप मोडून टाकली बरं यांनी, असं सुरुवात होतं. म्हणून दे खुनी मृत्यूची धाडी, पाय वळ तसे वेंगडी, जे बिशे चालली बोबडी, तुटल्या नाडी सर्वांगी. बघा, मृत्यूची धाड जवळ आली की जिबेची बोबडी वळती, बोलता येत नाही, तोत्र शब्द निघायला लागते, पाया खडतात, सगळे हातपायाशी बारीक बारीक होतात, आणि सर्वांगाच्या लाड्या दिल्या होऊन जातात. म्हणून मरण न येता जाण, थोर जरेचे विटंबन, युमक होते श्री पुत्रजन, अति दिन ते करी. मरण लवकर आले नाही तर म्हातारपणी फार विटंबना होते. जर लवकर गेला चालता बोलता आता आहे, आणि जर का चालता बोलता नाही गेला तर मग त्याच्यासारखी दैना कोणाची होत नाही. दशा दैन्या श्रीपुत्र आदी सर्व त्या माणसाला काही करत नाहीत, कोणी त्याला किंमत देत नाही, त्याला कोणी विचारत नाही. कुठे एखाद्या कोपऱ्यात पडला की पडला, जेवला का, पाणी प्याला का, काय होतंय, त्रास होतो, कोणी त्याच्यापाशी बसत नाही. दिवसभर एकटाच राहिलेला असतो. जोडीदार असतो ते कोणतरी एक जण निघून गेला असतो, पत्नी असेल तर पत्नी निघून गेलेली असते, किंवा मालक नवरा असेल तर नवरा निघून गेलेला असतो, दोघांपैकी कोणतरी शिल्लक राहिलेला असतं माग, आणि एकटाच पडलेला असतो. त्याच्याकडे नातवंड येत नाहीत, कोणी येत नाही. जन्मवरी सायाशी प्रति पाळले जयाशी, ते चोबगली त्याशी जरीन द्याशी कवळल्या. जन्मभर ज्याचा त्यांनी प्रतिपाळ केला त्यांनाच त्यांचा कंटाळ येतो. ज्यांनी जन्मभर लहानाचं मोठं केलंय, ज्यांना का नाही त्याचे लाड कौतुक केले सगळे, आणि शेवटी त्यांनाच काय येतो, यांचा कंटाळा येतो म्हातारपणांचा. म्हणून जरा लागल्या पाठी कोणी नाही की त्याच्या गोष्टी, विटावू लागली धाकुटी, कुत्री पाठी भुंकते. म्हातारपण इतर माणसे त्याचे बोलणे यांनी काय ऐकून घेत नाही. ऐकते का कोण, सांगा बरं म्हाताऱ्यांचं? कुणी ऐकत नाही. कुणी सांगायला गेलं ना तू मग गपे म्हातारे म्हणतात, नको सांगू, हा तुला काय कळतंय म्हणतात का नाही. मुलं वेडावून दाखवतात, त्यांचं वेडावणी हे करतात. काय करतात मुलं, सोंग आणतात त्यांचं. रस्त्याने जाताना कुत्रे त्यांच्या मागे लागतात भुंकत भुंकत. शहाणी सांगती अंबलाशी, भागवल आला म्हणती वृद्धाशी, निसूर पडवणी दे घाशी, कासविले होतशे. सुनबाई म्हणते नातोक्यांना बोग दाखवून म्हणते,
रडू नको बर का, बागुलबाव तुला खाई. बागुलबाव कुठं असतो? कोपऱ्यात बसलेला असतो. ह्यो पण गप बसत नाही, ह्यो पण काय करतो, भा करतो, त्याला भीती दाखवतो आणखी. नाही दाखवत हा? आता काय करणार. म्हणून मुलाला भीती घालतात. कुणाची? म्हाताऱ्याची. म्हणून खोकलाची ढास लागली की त्याचा जीव कसा विष होतो त्याला. अहो आपल्याला सुख आता खोकल्याला जर कप झाला ना, आणि खोकल्याला आपल्याला काय होते, खोकल्याची उर्मी आली की दम निघत नाही, असं जीव कसा विष होतो. मग त्या वयामध्ये कसं होत असं सांग बरं. आणि कंटिन्यू राहत ती. म्हणून म्हातारा हो हा आशीर्वाद, दिदला ते हे केले द्वंद्व, जर एवढे विरुद्ध अनेक द्वंद्व ते नाही. म्हणून म्हातारा हो असा आशीर्वाद देतात. म्हातारा काय म्हणतात? हो असा आशीर्वाद देतात. ते खरे म्हणजे विघ्नच आहे. कारण म्हातारापणासारखी कष्टकर अशी दुसरी दशा नाही. लोक काय करतात? आयुष्यमान भाऊ म्हणजे काय? भरपूर जग म्हणजे आयुष्य वाढून येतात त्याला, म्हणजे शेवटपर्यंत जग. आणि शेवटपर्यंत जगायचं म्हणजे काय सोपं आहे का? म्हातारपणी जगायचं म्हणजे किती त्रास आहे त्याला का नाही. पण आता बघावर तुम्ही पाय पाडा, तुम्हाला आशीर्वाद काय देतात? आयुष्यमान हो म्हणजे काय? तुझं आयुष्य भरपूर तुला असू दे, म्हातार होस तर मरू दे. आणि कशाला मग ते आयुष्य वाढून घ्यायचंय? म्हातारपण एवढं हलवतात म्हणल्यावर चालता बोलता गेलं म्हणजे चांगलं. जबाबदारी सगळ्या संपवा आणि चालता बोलता जावा, सगळ्या सुखासुखी आहे का नाही. उलट आता हे अटॅक वगैरे येतात ना, बीपी वाढतो, अटॅक येतात, चालता बोलता लवकर जातात. चांगले आहे ना ती. कुठे पण त्रास होत नाही त्यांना, पण ह्यांना त्रास होत नाही आणि करण्याला त्रास होत नाही त्यांचा. आता ते काय कोणाच्या हातात आहे का? ज्याला प्रत्येकाचा आपापलं प्रारब्ध भोगावंच लागत आहे. येशी जरेची जाचणी देखून या तरुणपणी, हेची दशा मज लागुनी हात धरून येईल. म्हणून इतर म्हाताऱ्यांची अवस्था पाहून माणसाने हीच माझी अवस्था पुढे होणार आहे याची धास्ती बाळगावी. बघा, म्हणून जे आता कोण म्हातारे असतील ना, त्यांच्याकडे पाहावा जीवानी, प्रत्येक सामान्य जीवानी काय करावा? त्यांच्याकडे पाहावा आणि त्यांच्याकडे पाहून काय समजावा? आपल्याला पण असं पुढं, आपल्याला पण हीच वेळ आहे पुढं. देहो तुका षड विकारी, कोटी अनर्थ एकेके विकारी, षडरोमी लागल्या भितरे जे वियाग्नेवरे धृतधारा. शरीर म्हटले की 6 विकार त्याला अटळच आहे. बघा, शरीर म्हणलं की त्याला 6 विकार आहेतच ना. उत्पत्ती, स्थिती, आदी, काम, क्रोध हे जे विकार आहेत त्याला आहेतच. म्हणून अतिशय अनर्थकारक आहे. आणि अग्नीवर तुपाच्या धारा धरल्या, जसा अग्नी प्रदीप्त होतो तसा शुद्धा, तृष्णा, शोक आदी 6 उर्मी आहे. जसा अग्नी तुपाच्या धारा धरली की अग्नी काय होतो? वाढत जातो ना. तसं ह्याला जन्माला आलं म्हणजे याला काय होतं? याला भूक लागते, याला तहान लागते, याला दुःख होतं, याला सुख होतं. याचे 6 उर्मी आहेत ना, या 6 उर्मी त्याला आहेत. 6 उर्मीचा त्याला त्रास होतो. या दुःखाचे जे मूळ ते देहाचे आळवाळ, देह वाढविता दुःख प्रबळ, उत्तर फळ महादुःख. म्हणून देहाचे आळे म्हणजे क्षेत्र हे दुःखाचे मूळ आहे. कारण तुकाराम मला सांगतात ना, जन्माचे ते मूळ पाहिले शिरून म्हणजे दुःखाशी कारण जन्म घ्यावा, म्हणजे दुःख भोगण्यासाठी जन्माला यावं लागत. आणि दुःख कशाला भोगावं लागतं? देहाला भोगावं लागत. म्हणून देहाचे पोषण जास्त केले तर महादुःख रूपी फळ भोगावे लागते. जास्त देहाचं पोषण केलं काय लागतं? महादुःखाचं फळ भोगावं लागतं. म्हणून एव देहाची जे संगती जे ते निरंतर दुःखा प्राप्ती या परी सांगावी असत्य हेतू विरक्ती देह गुरु. सारांश देहाची साथ निरंतर दुःखच देणारी आहे. थोडक्यात काय सांगायचंय? देहाची साथ कशी आहे? तुम्हाला नित्य दुःख देणारी आहे. म्हणून त्यावर आसक्ती ठेवू नये. देहावर आसक्ती ठेवायची, देहाचे लाड करायचे नाही, कारण की आपल्याला फसवणार आहे. म्हणून जपून राहिलं पाहिजे. म्हणून विरक्ती मनावर ठसण्यासाठी देह स्वतःच गुरु आहे. म्हणून अशी विरक्ती आपल्या अंतकरणामध्ये ठसावा म्हणून मला मी देहाला गुरु मानले. या देहाचे साधने अविनाश पद पावने, या पर्यने गुरु गुणे गुरुत्व म्हणणे देहाचे. पण या देहाच्या साह्यानेच अविनाशी पदाची प्राप्ती होऊ शकते. पण जरी देह एवढा बेकार असला, वाईट असला, पण मात्र अविनाश स्वरूपाच्या पदाची प्राप्ती मात्र या देहामुळेच होत असते. म्हणून या देहाला गुरु म्हटले पाहिजे. देह उपकारी अपकारी याशी गुरुत्व दोन्ही परी, येथ विवंचुनी चतुरी निजहित करी तो धन्य. याप्रमाणे देह कसा आहे? उपकारी आहे, आपल्यावर उपकार करतोय. अपकारही आहे, बघा, उपकार करतो ना अपकार पण आहे. म्हणजे त्याचा वापर चांगला व्यवस्थित केला, स्वरूपाची बळ करून गेला, त्या परमार्थ करायला जर देहाची प्राप्ती करून घेतली तर ते उपकारी आहे. पण जर परमार्थ न करता त्याचं भोग भोगासाठी जर लावला मग मात्र तो अपकारी आहे. याला दोन्ही प्रकारे गुरुत्व आहे, याचा विचार करून केला पाहिजे. बघा, याचा विचार करून शुद्धपणाने देहाच्या साह्याने आत्महित जो साधतो तो धन्य. म्हणजे असा जो विचार करतो ना, तो हा देह नाशवंत आहे, आपण आपलं कल्याण करून घेतलं पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, आपल्या स्वरूपाची ओळख करून घेतली पाहिजे,
असा जो विचार करून द्यायचा लाड करत नाही आणि आपलं साधन करतो तो मात्र कसा आहे आत्महित करणारा आहे आणि खरं तो धन्य आहे. अब करिता तत्वविवंचन देहाचे मूळ ते अज्ञान निजरूपाचे आदर्शन त्याचे भान प्रकृतीचे. म्हणजे तत्व विचाराने जर पाहिलं तर अज्ञान हेच देहाचे मूळ आहे. तत्वाचा विचार जर केला ना तर मी देह आहे हे जे अज्ञान आहे ना आपलं हेच काय हे देहाचं मूळ आहे. म्हणजे काय अज्ञान पण की स्वस्वरूपाला विसरणं स्वरूपाची ओळख नसणं हेच अज्ञान पण आहे आणि तेच देहाला मूळ आहे. कारण त्यामुळे त्याला जन्माला यावं लागत आहे ना. म्हणून आत्मस्वरूपाला न पाहणे यातच मायेचा उद्भव असतो. आपल्या स्वतःच्या स्वरूपाला न पाहणं म्हणजेच काय मायेची वाढे मायेचा अंगीकार करणं. म्हणून प्रकृतीस्तव त्रिगुणसूत्र त्रिगुणी त्रिविध अहंकार येतून महदभूत विकार इंद्रिय व्यापार देहासी. मायेपासून सत्व रजत तीन गुण उद्भूत होतात. मायापासून काय होत्यात सत्वगुण रजगुण तमगुण तीन गुण तयार होतात. त्यातून सात्विक राजस तामस असे तीन प्रकारचे अहंकार उत्पन्न होतात. त्याप्रमाणे जसे गुण आहेत ना तीन गुणाप्रमाणे तीन काय होतात अहंकार तयार होतात. सत्वगुण रजगुण तमगुण हे अहंकार तयार होतात म्हणजे सात्विक राजस तामस. त्यापासून पृथ्वी जल अग्नी वायू व आकाश हे पंचमाभूते विकार उत्पन्न होतात. बघा त्या अहंकारापासून काय होतात पृथ्वी जल वायू अग्नी हे पंचमाभूते तयार झाल्यात आणि ध्येय इंद्रियांचा व्यापार चालू अशा प्रकारे ध्येय आणि इंद्रियांचा व्यापार चालू होतो. ये व पिंड ब्रह्मांड खट्टचौप हा अवघाची आरोप दूर झाला नाही साप भ्रमितो सर्पत म्हणते. दुरीने न दिसल्यामुळे भ्रमणे जसा तिथं सापाचा आभास होतो तसा दुरीचा साप झालेलाच नसतो. त्याप्रमाणे हा पिंड व ब्रह्मांड यांचा व्यर्थ आभास होत असतो. बघा रात्रीच्या आपल्या संध्याकाळी सायंकाळच्या वेळेस रस्त्याने जात असताना दुरी पडलेली असते पण आभास कशाचा होतो आपल्याला सापाचा होतो. पण असती काय ती दुरी असते अगदी त्याप्रमाणे पण दुरीचा साप होतो का नसतो. त्याप्रमाणे हा जे पिंड आहे हा ब्रह्मांड हा सगळा काय आपल्याला व्यर्थ आभास आहे. व्यर्थ हा आभास खरा नाही. हे जे दिसतंय ना जसं मला मृगजळाचं पाणी आता मृगजळाचं पाणी ताण जाते का असतं किती खरं काय नसतं खरं पण दिसतं का नाही. तसं मला हे जग दिसतं आपले शिवब्रह्मांड दिसतंय हा आभास आहे आभास हे खरं नाही. म्हणून पाहता देहाचे मूळ भाषे जैसे मृगजळ भ्रमाचे राणीव प्रबळ हा आरोपाचे केवळ वस्तूचे ठाई. म्हणून देहाचे मूळ पाहू गेले तर मृगजळासारखे भ्रामक दिसते. देहाचे मूळ जर पाहायला गेले ना देह कशामुळे आहे तर ते मृगजळासारखं भ्रामक आहे बघा ते. म्हणून सर्वत्र भ्रमाचे राज्य पसरलेले आहे. म्हणून दिसतंय सगळं काय सगळं हे भ्रम अज्ञान आहे सगळे आपल्या ठिकाणी. आपण हे भ्रम आहे पण आपल्याला खरं समजतोय हे अज्ञान आहे आपल्या ठिकाणचं. म्हणून परब्रह्मावर संसार जग हा केवळ आरोप आहे. म्हणजे परब्रह्म आहे ना मूळ असताना जे परब्रह्म आहे त्याच्यावर जगताचा काय आहे आरोप आहे. वास्तविक पाहता सोनच आहे पण सोन्यावर अलंकार हा त्याचा काय आरोप आहे. मग तो अलंकार आहे का सोनं आहे सोनच येते पण फक्त आकाराला आलं म्हणून त्याला अलंकार म्हणायचं पण अलंकार म्हणजे काय त्याच्यावर केलेला आरोप आहे सोन्यावर. वास्तविक पाहता ते सोनच आहे. तसं हे असताना परब्रह्मच आहे पण त्या परब्रह्मावरती जगताचा भास झाला आपल्याला म्हणून आपण त्याला जगत म्हणायला लागलो हा त्याच्यावरती आपण केलेला आरोप आहे. म्हणून नसते देह आभास जेथे आरोपो म्हणे घडे त्या ते आता सांगेन अपवादा ते सावचित्त परियेशी. सत्य नसलेला आकार भासणे यालाच आरोप म्हणतात. आरोप कशाला म्हणायचं जे खरंय म्हणजे खरं नाही बरं का जे खरं नाही पण ते खरं वागतं याला म्हणायचा आरोप. याला अपवाद आहे तो एकाग्रतेने ऐका. बघा आता कसं आहे ते सांगतो मला ध्यान देऊन ऐका. देह पाच भौतिक प्रसिद्ध तो मी म्हणणे हे अबद्ध देहो मलिन मी शुद्ध अतिवृद्ध या मा. देह पंचभूताचा बनतो. देह कशाचा बनतो पंचमभूताचा. आप अग्नी वायू पृथ्वी आणि पाणी का नाही याच्यापासून पाच भूतापासून हा देह बनतो. आता हे सिद्ध असताना हे माहिती ना आपल्याला बाय पण मी असे म्हणणे किंवा मलिन देहाला मी असे म्हणणे गैरच आहे असे आम्हाला वाटते. बघा पंचभूताचा सिद्ध असताना पण असा असताना देह कोणाचा आहे पंचमहाभूताचा आहे तरी आपण त्याला काय म्हणतो मी माझा देह म्हणतो. मी म्हणतो का ना मी असा मी तसा म्हणजे देहाची संबंध म्हणतो का नाही आपण. मग हे असं म्हणणं किंवा मलिंद असणारा हा देह त्याला मी असे म्हणणे हे कसं आहे चुकीचं आहे असं नाही म्हणायला पाहिजे. पण आपण काय म्हणतो देहालाच मी म्हणतो ना. आपल्याला माहितीये का माझं आपलं खरं स्वरूप काय माहित नाही पण देहालाच आपलं खरं स्वरूप समजतो आपण. म्हणून पृथ्वी मी नव्हे जडत्वे जळ मी नव्हे द्रव्यत्वे तेज मी नव्हे दाहकत्वे चंचलत्वे नव्हे वायू. मी पृथ्वी नाही मी काय नाही मी पृथ्वी नाही मी कारण ती जड आहे. मी पाणी नाही कारण जी पंचमहाभूत आहेत ना पृथ्वी कशी जड आहे पण मी जड आहे का नाही.
म्हणून पृथ्वी मी नाही. पाणी मी नाही का, कारण ते द्रव्य आहे. मी तेज नाही, कारण मी दाहक आहे. मी वायू नाही, कारण तो चंचल आहे. मी काय नाही, तेज नाही, कारण ते दाहक आहे. मी वायू नाही, कारण ते चंचल आहे. म्हणून नभ मी नव्हे शून्यत्वे, अहम मी नव्हे दृश्यत्वे, जीव नव्हे मे परिच्छन्नत्वे, माय मिथ्यात्व मी नव्हे. मी आकाश नाही, कारण ते शून्य आहे. मी अहम नाही, कारण त्याचा दृश्यत्व आहे. मी जीव नव्हे, कारण तो मर्यादित आहे. मी माया नव्हे, कारण ते मिथ्य आहे. म्हणजे यातलं काय आहे का, मी काहीच नाही. देह नव्हे नश्वरत्व, विषय नव्हे मी बाधकत्व, ये तत्व आणि महते संबंध येते असे ना. म्हणून मी देह नव्हे, कारण मी देह नाही का, कारण देह नाशवर आहे. देह कसा आहे, नाश पावणार आहे. म्हणून मी देह नाही, कारण माझं जे खरं स्वरूप आहे ते कधी नाश पावत नाही. त्याची उत्पत्ती पण नाही आणि त्याचं काही नाही, त्याचं लय पण नाही. म्हणून विषय म्हणजे मी नव्हे, विषय म्हणजे मी नाही, कारण तो बाधित होतो. विषय कसा होतो, बाधित होतो का नाही आपल्याला, म्हणून तो पण मी नाही. सर्व तत्वांचा व माझा काही संबंध नाही. जेवढे काही पंचतत्व आहेत ना, याचा माझा काही संबंध नाही. ब्रह्मा हमस्मी अभिमान, हंस परमहंसाशी अमान्य, ते सत्वावस्थेचे साधन तोही अभिमान मी नव्हे. बघा, सद्गुरूच्या कृपेने त्याला जेव्हा कळतं की ते परब्रह्म मी आहे, ते परब्रह्म मी आहे, म्हणजे जो मी जे आहे हा अभिमान घालवायचं काम कोण करतं, मी परमात्मा स्वरूप आहे, मी आत्मस्वरूप आहे. हा जो अभिमान आहे मी ब्रह्म आहे का नाही, किंवा मी ब्रह्म आहे, हा जो अभिमान आहे तो मी दे आहे अभिमानाला गाळा होतो. मग शेवटी जे मी दे हा अभिमान गेला की मी ब्रह्म आहे, हा या अभिमान निघून जातो. कारण मी ब्रह्म आहे ना, हा सुद्धा अभिमान म्हणले मी नाही, तो सुद्धा काय अभिमानच आहे. पण तो काय करतो, तो जरा थोडासा बरा आहे का, कारण मी दे आहे ह्या अभिमानाला तो घालवतो. पण शेवटी त्याला सुख पडावं लागत, तो सग राहिला नाही पाहिजे. म्हणून तो सुद्धा काही नाही, मी नाही. सत्वगुण होणारा अभिमान म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म, जो अभिमान हंस परमहंस यांनाही जो होत नाही, तो सुद्धा मी नाही. म्हणून ब्रह्मास्मी अभिमान, हंस परमहंसाशी मान्य, ते सत्वावस्थेचे साधन तोही अभिमान मी नव्हे. म्हणून जी तुका तत्वांचा अनुवादो, ते तुका मजवरी अपवादो, हा माझी बुद्धीचा बोधो, तुझ मी येदो सांगितला. मग हे येदो राजा, तत्वांचा जेवढा विचार मी तुला सांगितला ना, त्या सर्वांचा माझ्या ठिकाणी अभाव आहे. म्हणजे माझ्या ठिकाणी हे काहीच नाही. जेवढं तुला तत्व सांगितले ना, पंचमहाभूते सांगितले, तुला गुण सांगितले, तुला अभिमान सांगितले, हे जेवढं काय आहे ना, हे सगळं माझ्या ठिकाणी काहीच नाही. तर हा बोध मला झाला आणि तोच मी आता तुला सांगितला. हाच मला सद्गुरूच्या कृपेने काय झाला, हाच बोध मला झाला की मी खरा कोण आहे ती आणि मी कोण नाही ती, हे मला कळलं आणि तेच तुला मी सांगितलं म्हणला, अशी अवधूत म्हणतात. म्हणून हे माझे गुप्त ज्ञान तुझे देखून ज्ञानन्यपण, केले गा निरूपण भावे संपन्न तू भावार्थी. तुझी अनन्य भक्ती पाहून मी शुद्ध भाव असणारा तू खरा श्रद्धावंत आहेस हे पाहून मी तुला हे रहस्यमय सांगितले. बघा का सांगितलं म्हणले मी तुला हे, कारण तू अनन्य भक्ती, तुझी भक्ती कशी आहे, अनन्य आहे, आणि तुझा भाव कसा आहे, शुद्ध भाव आहे. म्हणजे हे अधिकारी आहेत बरं का, ही ज्ञान मिळवण्याचे. काय कसं पाहिजे, अनन्य भक्त असावा, त्याचा भाव शुद्ध असावा, आणि त्याच्या ठिकाणी जो सांगणार आहे ना, ज्याचे सद्गुरू आहेत ना, त्याच्यावरती श्रद्धा असावा. हे सगळं ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ज्ञानाचा तो अधिकारी असतो. आणि हे सगळं तुझ्या ठिकाणी आहे. म्हणून अवधूत दत्तात्रय त्याला सांगते देवराजाला की म्हणून हे ज्ञान मी तुला सांगितलं. एरवी करवाया हे कथा, मज चाड नाही सर्वथा, परी बोलवी तसे तुझी अवस्था, नृपनाथा भाग्य. एरवी ही कथा सांगण्याची मला काही जरुरी नव्हती. काय तसं अवस्थेत तुला सांगायची काही आवश्यकता नव्हती. पण का सांगितली, हे राजा, हे नृपश्रेष्ठा, तुझ्या भक्तीनेच मला सांगण्याची स्फूर्ती झाली. का, कारण तुझ्या ठिकाणची अनन्य भक्ती ना, त्या भक्तीने मला सांगायला लावले म्हणले. कारण तुझ्या ठिकाणचा अधिकार पाहिल्यानंतर मला ते सांगावं वाटलं. आणि कुणी जरी असेल त्या ठिकाणी तर ते सांगणारच आहे. एखाद्याचं विचारलं तळमळीने तर सांगणारच का नाही, सांगा बरं कुणी. म्हणून ऐशिया संवादाचे समेळे, ऐद्वैत बोधे पिकले टाळी, दोघे आनंद कल्लोळे, ब्रह्म सुकाळी मातले. श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, अवधूत प्रेमाने असे बोलत असताना त्यांच्या संवादाच्या एकतानेच एकनाथेतच ऐद्वैताच्या प्रचितीने त्यांनी टाळी वाजवली आणि हे दोघे ब्रह्मानंदात तल्लीन झाले. बघा काय झालं, श्रीकृष्ण हे उद्धवाला सांगितले की अवधूताने यदुराजाला काय सांगितलं, ते त्यांचा चाललेला संवाद आहे तो सांगितला.
आणि त्यामुळे ते संवाद सांगत असतानाच दोघांनाही ऐदोताची प्रचिती आली. म्हणजे आता सगळं ब्रह्मस्वरूपच आहे याची प्रचिती आली, म्हणून टाळ्या वाजवल्या. दोघे ब्रह्मानंदामध्ये तल्लीन होऊन गेले, कृष्ण आणि उद्धव. ऐसा उपकारी देखा ह्या देहा सारिका नाही सखा, मनुष्य राखावा नेके का तव तो पारका मुलीची. अवधूत म्हणत होते, या देहासारखे उपकार करणारा दुसरे कोणी मित्र नाही. म्हणून हा देह कसा आहे, फार मोठा मित्र आहे म्हणले आपला, आपले उपकार करणारा. असे जर म्हणशील तर ते मुळीच फरक आहे बघा, मुळाचाच फरक आहे बघा. असं जर म्हणलं ना तू तर कसं आहे म्हणले, ते मुळचा फरक आहे. तुझं म्हणला ना हा देह म्हणजे फार माझा मोठा मित्र आहे, माझं कल्याण करून देतोय, तर तो कसा आहे फरक आहे म्हणले. कसा फरक आहे त्याची सांगतो बघा. कारण हे दोन्हीचा समन्वय साधायचा आपल्याला. लय त्याला जवळ करायचं नाही, त्याचे लाड करायचे नाही लय, आणि त्याचा लय त्याग करायचा नाही. म्हणून या अशी अत्यंत करीती जतन, दिशे विपरीत निदान, श्वान शृंगलाचे भोजन हा होय भक्षण अग्नीचे. त्याची फार जर काळजी करावी, त्याला व्यवस्थित खाया प्यायला 3 टायमाला चांगलं त्याला खायला घातलं का नाही, त्याचा परिणाम भलताच होतो म्हणले. का? कारण ती एक तर कोल्हे, कुत्रे, वाघ यांचं बक्षस्थान पडतो किंवा अग्नी त्याला जाळतो. कुणाच्या कामाला येतो तो? एक तर अग्नीच्या कामाला येईल, नाही तर कोल्हे कुत्र्यांच्या कामाला येईल. म्हणून ह्याला कसं करावा, याचा लय लाड करावा नाही. या दोही गती वेगळे पडे, परी सोळबळी तो होती किडे, चौथ्या अवस्था याची न घडे, तोही रोकडे जाणशी. म्हणून या 2 गतीतून वाचला तर त्याला किडे पडतात बघा. समज वाघा कुत्र्याच्या तावडीतून सापडला, अग्नीच्या तावडीतून सापडला, तर त्यांचं खाद्य किड्यांचं खाद्य होतं. ते म्हणजे किडे वळ नाही करीत का ते किडे, हा त्यांचं ते खाद्य होतं. आणि तिन्ही शिवाय चौथी गती त्याला नाही बघा. कुठली तरी या तिन्ही पैकी कोणती तरी गती मिळते. एक त्याला वाघ म्हणजे जे मांसाहार प्राणी ती खाते, किंवा त्याला अग्नी जाळीन, आणि धुणीतून सापडला तर हुकला तर त्याला किड पडते. समज गेला कुठं बाहेर गावाला, पडला, मरून पडला, काय कोणाला तपासच नाही, मग आता कोण जाळणार आहे त्याला? तिथं वाघ कुत्रे पण नाही आले खायला, मग त्याच्यामध्ये किड पडणार, आणि शेवटी किड वळवळ करून किड खाऊन घेणार सगळा देह. शेवटी खाली काय होतं, फक्त सापळा. म्हणून तो हे चांगले समजून घे, तुला माहिती म्हणले सगळं. म्हणून या लागी ह्याची आसक्ती, मे धरीची गा नृपती, निसंगो निचरते शिक्षिते आत्मस्थितीची निबोधे. यासाठी मी या देवावर मुळीच आसक्ती ठेवत नाही बघा. म्हणून अवधूत काय सांगते देवराजाला, म्हणून राजा हे असा असल्यामुळे त्या देवावरती मी आसक्ती ठेवत नाही, कारण आत्मज्ञानाने मी निसंग होऊन पृथ्वीवर संचार करीत असतो. काय? कारण आता मला सद्गुरूची कृपे आत्मज्ञान झालंय, त्यामुळे मी निसंग झालोय. आता देहाच्या नादी लागत नाही, म्हणून मी काय करतो, या पृथ्वीवर सतत संचार करतो. म्हणून आपण पण याचा नाही करावा, लाड करावा ना. जसं प्रारब्ध असं द्यायच्या तसं सोडून द्यावा त्याला. त्याचा विचार करायचाच नाही, मला असं मला तसं, मला हे कमी मला ते कमी, काही नाही. तुम्ही लाड पुरवतो ना, तेवढं तुम्हाला ते धोका देणार आहे. कसा धोका देतो तुम्हाला आता माहिती आहे. चिंतन साधन काय आपल्याला माहिती ना, आपल्याला काय साधन करायचंय ते. तुम्ही त्याला जास्त खाय प्यायला घातलं, त्याला काय सुस्ती येईल, त्याला झोप येईल, साधन होईल का? तुम्ही त्याचे लाड केले तर तो काय होईल, त्याला तशी सवय लागेल, त्याला कुठं कार्यक्रम जावं वाटणार नाही, त्याला कुठं काय वाटणार नाही, असं आहे. म्हणून देहाशी उपभोग साधने, तितुकी जानपा बंधने, दृढ वासना तेने अनिवार्यपणे वाढते. म्हणून देहाच्या उपभोगासाठी जी सामुग्री असते ती सगळी बंधनकारक असते. जेवढी काय देहाच्या उपभोगासाठी सामुग्री असते ना, ती सगळी बंधनाला कारण आहे. कारण त्यांच्या संबंधातून वासना अनिवार्य वाढतात. जेवढं तुम्ही त्याला पुरवतात ना, तेवढा त्या देहाच्या वासना वाढत चालते. तुम्ही जेवढं त्याला देतात ना एखादा विषय देहाला, तर तेवढा विषय तेवढा तिने भोगला ना, की तेवढा त्याला अजून मागवतो ते परत, अजून पाहिजे, अजून पाहिजे. म्हणून जा यात माझा अर्थ पशु भृत्य गृहाप्त वर्णान पुशांती, येत प्रिय चिकिरशाया वितन्वन, स्वांते सुकृमच्छ मरुध्वनम, सदेहम सृशावाश्य बीजमवशिदाते वृक्षधर्म. श्लोक क्रमांक 26. ज्या देहाचे इष्टभोग संपादन करण्यासाठी पुरुष, स्त्री, पुत्र, धन, वित्त, पशु, दास, गृह, आप्तवर्ग तसेच जमीन, वृक्षवेली यांचे अर्जन व पोषण करतो, तोच एखादाच सुख देईल असे विविध प्रकारचे साहित्य संचित करतो, आणि देहास अन्य देहाचे बीज असे कर्म उत्पन्न करून आयुष्य संपले म्हणजे त्याचा नाश पावतो. बघा ना किती सुंदर सांगितलंय श्लोकामध्ये. म्हणजे देहभोगी मुख्य गोडी, स्त्री भोगाची अति आवडी, सर्वस्व वेचुनी जोडी,
आणि रोकडी योषिता. स्त्री संघाची अत्यंत आवड हीच त्या देहभागाची मुख्य गोडी आहे. सगळ्यात जास्त आवडणार याला काय आहे? तर स्त्रीची संगती. फार मोठा खर्च करून तो काय करतो? पुरुष लग्न करतो आणि बायकोला घरी घेऊन येतो. स्त्री हाती धरिता देख, वाहे प्रपंचाचे थोर दुःख, गृह पाहिजे आवश्यक भोगार्थ एक स्त्रियांच्या, परंतु लग्न करताच प्रपंचातील दुःख वाढायला लागते. का? कारण स्त्रीसाठी संसाराची मागणी करावं लागते. मग तिला लागतं घर. स्त्री आली की पहिली काय पाहिजे? घर पाहिजे राहायला, चांगलं घर पाहिजे. मग तिला आला संसार, मग तिला बांगे कुंगे का नाही घरात मग खाण्यापिण्याला सगळ्या जिथल्या जिथे सगळ्या वस्तू पाहिजेत. आता हे सगळं मिळण्यासाठी आयुष्यभर खाटाटोप करत असतो. फक्त स्त्रीचं सुख बघण्यासाठी बरं का एवढं सगळं आयुष्यभर. मग त्या गृहाचे गृहसिद्धी पाहिजे, धनधान्य समृद्धी झाली, प्रजांची वृद्धी त्यांनी अति आधी अनिवार्य. प्रपंच चांगला चालवा म्हणून धनधान्य पुरवठा करावा लागतो. मुले बाळी झाली म्हणजे त्याची चिंता आणखीन वाढायला लागते. का? खर्च वाढला ना, परत खाय प्यायचे त्याचे सगळं वाढलं ना. त्या प्रजांचा अति लालसू, दासदाशी मिळवी पशु, थोर कष्टाचा पडे सोसू, सुकले शिवपै नाही. मुला बाळासाठी तो नोकर आणि गुरेघोरे बाळगतो. बघा, मुला बाळासाठी काय करायचं? त्याला दूध प्यायला पाहिजे, त्याला पुढं पैशाची अडचण नाही झाली पाहिजे म्हणून गुरेघोरे पाळायचे. नोकर चाकर त्यांची सगळं जिथे करायला नोकर चाकर. सुखाचा लेशही मिळत नाही, फार कष्ट पडतात. आता तुम्ही बघताय सुख आहे का कुठं? रात्रंदिवस झोपा नाहीत रात्रीच्या, पण आहेत का कुठं सुख? कुठं सुख नाही. एवढा त्या देहाने त्रास घ्यायचा. पण आत्मसुखाकड, आत्मस्वरूपाची ओळख करून घ्यायला किंवा आपलं आत्महित करायला एकदा त्याला गडीभर वेळ मिळत नाही. वेळ नाही आम्हाला, वेळ का? आमच्याकडे वेळ नाही, आम्हाला झोपायला वेळ नाही, मध्ये झोपायला खायला वेळ नाही. तुमचं कवा आम्ही ऐकावा म्हणतात का नाही? एवढे काय झाले ते देहाचे आरे गेलेले असतात. प्रपंचमध्ये एवढे जाम झालेले असतात ते. म्हणून व्याही जावयांच्या ओढे, आप्तवर्गांची या कोडे, पडे उचिताची या साकडे, सोशिता कुरडी देहाची. बघा, सुना जावाई व्याही यांच्यासाठी आणि त्यांच्या अनेक आप्तांसाठी, त्यांचे मानपान करण्यासाठी पाकीट चापकाचे फटके मारल्यासारखी त्यांची अवस्था होत असते. एवढं सगळं करायचं, काय करायचं? हे पाहुणे रावळचं असन, सून असन, जावाई असन का नाही, व्याही असतील, यांचं सगळं जिथलं तिथं करायचं. बहीण असन, मेवणा असन, पोस आणि रात्रंदिवस कष्ट करायचं आणि त्यांची पूर्तता करायची. पोसवया पोषांशी रची नाना उपयाराशी, हेंगे स्वदेशी परदेशी अहर्निशी व्याकुळ. त्यांच्या आश्रितांचा सांभाळ करण्यासाठी तो अनेक उपाय योजित असतो. बघा, त्यांचा सांभाळ करा, आश्रित ते सगळे, मग त्यांचा सांभाळ करायचा ना, मग अनेक योजना उपाय करायचे. मग त्यासाठी पैसा पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे पैसा आला की मग सगळं लागतं. म्हणून रात्रंदिवस पळपळ पळतो पैसा कमवायला. देशात परदेशात हिंगतो का नाही, ह्या राज्यात त्या राज्यात, त्या राज्यातून त्या राज्यात, इकडचा व्यापार तिकडचा व्यापार. मग तिकडून नाही चाललं की मग लाबाड्या करीन, चोऱ्या करीन, माऱ्या करीन, काही करीन, पण आणतोच. आणि ह्याचा परिणाम काय होतो शेवटी? बघा आता, द्याशी द्यावया सुख, शतदा वाढवी दुःख, ध्याभिमाने जन मूर्ख, वृथाय बिलाक वाढवी ते. ह्याप्रमाणे देहाला सुख मिळावे म्हणून तो शतपक दुःख वाढीत असतो. कोणाला सुख मिळावा? देहाला सुख मिळावा म्हणून तो काय करतो? शतपटीने दुःख वाढून घेतो. ह्या देहाला सुख मिळावं म्हणून तो काय करतो? रात्रंदिवस मरमर कष्ट करतो आणि त्या कष्टाचं ते कर्म करतो ना, त्या कर्माचं त्याला फळ बघावं लागतं. ज्या रूपाने त्याने केलं असेल ना, चांगलं केलं असेल तर पुण्याचं फळ, आणि वाईट केलं असेल तर पापाचं फळ, दोन्ही बघावं लागतं. म्हणून ह्याचं ह्या देहासाठी कशासाठी? आता जो देह मिळाला ना त्याला सुख मिळावं म्हणून, आणि त्याच्यामुळे त्या कर्माच्या फळाच्या बंधनामुळे त्याला अनेक जन्म घ्यावा लागतात परत. कशामुळे? तेवढ्यासाठी. मग सांगा बरं, आमचं चाललं ते बरोबर चाललं का नाही? कशाला वगैरे अभ्यास करायचा आपण? होय, चाललं का नाही बरोबर? कशाला अभ्यास करायचा? म्हणून देह सुखाची या चाडा, पडे परगृहाशी खोडा, दारागृह लाभे केला वेडा, न देखे पुढा निज स्वार्थू. म्हणजे देह सुखाच्या आशेने तू कधीही परगृहाच्या खोड्यात पडतो. घर स्त्री यांच्या लोभाने कधी वेडा होतो, आपले खरे हित ओळखत नाही. बघा, त्याला आपल्या हिताचा विचार करायला वेळ सुद्धा मिळत नाही. एवढा तो गुंतून पडतो. त्याला कुठं गुंतून पडतो? स्त्रीच्या बेडीमध्ये पडतो. घर, माझी बायको, माझी मुलं, माझे आपतेष्ट का नाही, माझं जमीन जुमला, माझा व्यापार, याच्यामध्ये एवढा गडून गेला की नेमकं मी कोण आहे, मी जन्माला कशासाठी आलोय, मला काय करायचंय, माझं खरं सुख कशामध्ये आहे, मी जे करतोय त्याच्यामध्ये खरं सुख आहे का?
ह्याचा विचार करायला त्याला वेळ मिळत नाही. सगळं डोळ्याने पाहतो, आजा गेला, पंजा गेला, बापाही मसना गेला, देखत देखत नातो पण तोही तैसा झाला. सगळं डोळ्याने पाहतो पण तरी सावध होत नाही. का होतो सांगा बरं? का लोक बघत नाही का? एक पिढी गेली, दुसरी आली, दुसरी गेली, तिसरी आली, तिसरी गेली, चौथी आली, हे राहिले का? मोठ्या ह्याने सांगत होते काय नाहीतर कुणाचं झालंय म्हणले आतापर्यंत, आणि कोण राहिलंय? प्रत्येक जण काही संघ नेले का? कुणी सांगतो, बोलतो, आणि शेवटी कसा वागतो? तसाच वागतो. म्हणून देह वाढविले प्रीते, गृहदारा पुत्र संपते, तेचे वासना होय देहांते, देहांतरा प्रती निजबीज. देहाच्या सुखासाठी आपले घर, बायको, मुलगे, धन यांच्यावरील आसक्ती वाढते, आणि मरण काळी सुद्धा ती उरते, आणि तिथंच पुढच्या जन्माची बीज असते. बघा, जन्म घ्यावा लागे वासनेचे संगे. कोणासाठी? बायकोसाठी, मुलांसाठी, घरासाठी रात्रंदिवस जडजड करतो, आणि काय होतं शेवटी मरेपर्यंत जोपर्यंत हातपाय चाललेत ना तोपर्यंत ते चालू असतं, आणि मरणाच्या दारात गेला ना जे केलेलं असतं ना ते सगळं चित्तामध्ये राहतं, आणि तिथंच पुढल्या जन्माची तयारी लिहायची. कारण वासना राहिली ते चित्तामध्ये, आणि वासना राहिल्यामुळे त्याला त्या वासनेची पुढची परत जन्माला यावं लागतं. जे वासना असेल तसं मग कुत्रा होईल, मांजर होईल, गाडो होईल, गाय होईल, बैल होईल, किंवा परत मनुष्य होईल. जैसा झोंधळा कनिसा चढे, कनशीचा शेती वरे झडे, वाढी वाढले झाड मोडे, ते बीज गाडे उरलेसे. झोंधळ्याला कणीस येते, आणि कणसातील जोंधळे खाली पडतात. जोंधळ म्हणजे ज्वारी. ज्वारी आपण पेरणी केली, त्याची झाडाची वाढ होते, त्याला कणीस येतं, त्याला फुलोरा येतो, त्याच्यामध्ये दाणे भरतात. परत ते दाणे काय होतात? खाली पडतात. जोंधळाचं झाड मोडून पडते, पण जोंधळाचं बीज रुपये शिल्लक राहतो. बघा, झाड मोडून गेलं ते, पण ते ज्वारी ते कशाची रुपये शिल्लक राहिली? बीज रुपये शिल्लक राहिली खाली. तेच बीज जलभूमीचे संगते, सवेचे झाड वाढे पुढते, तैशे वासना उरे ध्यानते, ध्यांतर प्रति न्यावया. त्याच बीजापासून जमीन पाणी यांच्या संयोगाने पुन्हा नवे जोंधळाचे रोप तयार उगवते. बघा, त्याला थोडंसं पाणी मिळालं, वातावरण तयार झालं, त्या जमिनीच्या संबंधाने काय होतं? परत त्याला कोंब निघतो, आणि परत ज्वारी झाड तयार होतं. त्याप्रमाणे देहांत झाल्यावर वासनारूपी जीवाला दुसऱ्या देहात न्यासाठी शिल्लक राहते. तसं आयुष्यभर मरमर मरायचं आणि कष्ट करायचं, आणि शेवटी वासना ते सगळं कर्म केलेलं आहे ना, वासनाच्या रूपाने शिल्लक राहतं, आणि मरताना ती वासना काय करते? परत मरताना ती वासना राहते ना, म्हणून तीच वासना परत काय करते? त्याला परत जन्माला घेऊन येते. असं काय एकदाच होतं का? हे सतत चालू आहे, सतत बंदच नाही. कधीपासून चालू आहे सांगूच शकत नाही. कधीपासून अनंत काळ, कल्प ही गोष्ट चालू आहे आपली जीवाची. म्हणून त्या वृक्षाची या परे वासना बीज शरीरे, उरवणी स्वर्ग संसारी युनिदारी जन्मावे. म्हणजेच वासनारूपी बीज माणसाला स्वर्गात नेते, किंवा संसारात पुन्हा जन्माला घ्यायला लावते. एक तर स्वर्गात घेऊन जातं, स्वर्गातला पुण्य आहे तो परत स्वर्गात घेतं, आणि स्वर्गातला पुण्य समजा की परत खाली जन्माला लावतं. किंवा मग स्वर्गातनं जर पाप असं केलं असेल तर नरकात घेऊन जातो. नरकातलं पाप भोगून झालं की परत कुठे मृत्यू लोकांमध्ये जन्माला घालतो, आणि पाप पुण्य समान असेल तर लगेच माणसा जन्माला येतो परत, म्हणजे पृथ्वी लोकांमध्ये जन्माला येतो, मृत्यू लोकांमध्ये. मग माणूस होईन, कुत्रा होईन, गाय होईन, 84 लाख कोटी येऊन जन्म येतं. कुठल्या जन्मामध्ये जातो ते. देही वासना केवी वाढे, तेही सांगिन तुझं पुढे, विशेषविता वाढे कोडे, वासना वाढे आणि वर. म्हणून आता देहात वासना कशी वाढते तुला मी सांगतो. बघा, देहामध्ये वासना वाढते ना, कशी वाढते? मोठ्या आसक्तीने जे विषयाचा भोग घेतला म्हणजे वासनाने वाढ वाढते. भरपूर भोग घेतला ना, आसक्ती ठेवली ना देहावरती, मग वासना वाढत चालते. काय केलं पाहिजे सांगा आता? आता श्लोक क्रमांक 27 बरं का. जेव्हा रसाकडे ओढी, तृषा प्राशना लागे तोडी, शिन्नाशी रती सुखाची गोडी, ते चरपडी रमवया. प्रापंचिक माणसाला जीप नाना स्वतःकडे ओढते. जो प्रापंचिक माणूस असतो ना, आज हे भाजी चांगली लागली नाही, मग आज मला हे खावं वाटते, मग ते करायचं, ते खावं वाटते, मग ते खावं वाटतं, ते करायचं का नाही? काय करते? जीप अनेक पदार्थाकडे ओढी घेऊन जाते. आज मला गुलाबजाम खावं वाटते, आज मला आंब्याचा रस खावा वाटतो, आज मला पनीरची भाजी खावं वाटते, आज मला घरचं खायला आवडत नाही, आज मला हॉटेलमधून खावं वाटतंय का नाही? हे कसं कुणाचे झाले? चोचते सगळे जिबीचे. तहा त्या पाणी पिण्यासाठी उद्युक्त करते का नाही? तहान झाली की पाणी प्यावं लागतंय. जनेंद्र त्याच्या तृप्तीसाठी आवडते. बघा, जनेंद्र काय करतं? त्याची तृप्ती म्हणून तिकडे ओढतं ते. त्या त्वचा पाहे मृदूपण, उदर वांची पूर्ण अन्न, श्रवण मागती गायन, मधुर दोज आलापू. बघा, त्वचा काय करते? सुखकर स्पर्शासाठी त्याला खेचते. त्वचा म्हणजे ही जी पंचज्ञानेंद्र आहेत ना का नाही? आता सांगेल जीभ,
परत जनेंद्रिय, त्वचाला काय वाटतं मला मऊ स्पर्श व्हावा, पोट भरपूर चांगल्या अन्नाने इच्छा करते, पोट काय करतं भरपूर चांगलं अन्न मिळावं खायला, कान मधुर ध्वनीसाठी माणसाला खेचतात, कानाला वाटतं चांगलं ऐकायला यावं आपल्याला, जे मनाला आवडन ना ते ऐकावा असं कानाला वाटतं. म्हणून घ्राण उद्यत परिमळा, रूप पावाया उडी डोळा, हस्तवांची ती खेळा, नाना लीळा स्वभावे. नाकाला सुगंध हवा असतो, डोळ्यांना सुंदर रूप पाहायला आवडतं आणि हातांना नाना प्रकारचे खेळ खेळावेसे वाटतात, म्हणून ती कर्मामध्ये गुंततो. पाय वांछिती गती, ऐसे इंद्रिय ओढा ओढिते, जेवी गहा गेहपते, बहुता सवती तोडिते. पायाने फिरावेसे वागते. एखाद्याला अनेक बायका असल्या की ते सर्वजणी त्याला आपल्या स्वार्थासाठी खेचतात. एक जर बायको असेल तर नाही एवढं काय, पण 2 असते आणि 3 असते आणि 4 असते तर मग सांगत नको याची गंमत काय होती ती. हा पहिले आता असायचे बघा, पहिले आता नाही अलीकडे एवढ्या, पण पहिले असायचे 2-2, 3-3 बायका तर बऱ्यापैकी असायचेच माणसाला. यव इंद्रियाशी विषयासक्ती, त्याने वासना दृढ होते, त्या देहांतरा प्रति पुरुषाशी नीती सर्वथा. त्याप्रमाणे ही सर्व इंद्रिये मिळून जीवाची ओढताना करतात. बघा सर्व इंद्रिय करते त्या जीवाची ओढताना करते, जे ते आपल्याकडे आपल्या विषयाकडे खेचते त्याला, त्या जीवाला. म्हणून इंद्रियांच्या विषयासक्तीमुळे वासना दृढ होतात आणि त्या पुरुषाला दुसरा जन्म घ्यायला लावतात. काय होतं, इंद्रिय काय करतात, त्या विषयाकडे खेचतात आणि त्या इंद्रिय त्या विषयाकडे खेचल्यामुळं त्या चित्तामध्ये वासना शिल्लक होतात, वासना तयार होतात आणि वासना तयार झाल्यामुळे त्याला हे वासना जन्माला घ्यायला लावते. परत इच्छा राहते ना पूर्ण, म्हणून मग ती इच्छा पूर्ण करायला परत जन्माला यावं लागत. या लागी करवया विषय त्यागो, अवश्य छेदावा देह संगो, या अर्थी मनुष्य देह चांगो, ज्ञाने बघू ये देही. म्हणून विषयाचा त्याग करत असेल तर प्रथम देहाची आसक्ती टाकावी. तो विषयाचा त्याग करायचा ना, मग विषयाचा त्याग करते की आपल्याला डायरेक्ट असा नाही, फक्त देहाची आसक्ती टाकून द्यायची. त्या देहाला काय विषय बघायचे ते बघू द्या. तू देह म्हणजे मी नाहीच, देह मी नाहीच आहे असं त्याने काय करावा, बुद्धी निश्चय करून घ्यावा. तिचा त्याग केल्याने स्वभावताच वाईट असलेला देही चांगला उतरतो. बघा, आणि त्याला एवढं करता आलं ना, देहाचा त्याग करता, देहाची आसक्ती सोडता आली ना त्याला, की मग वाईट असताना देह चांगला होतो त्याच्यासाठी, बरं का, त्याचं कल्याण करून देतो. कारण याच देहाच्या आधाराने आत्मज्ञान प्राप्त होऊ शकते. बघा, याच देहामुळे काय होतं, आपल्या त्या जीवाला आपल्या स्वरूपाची ओळख होत असते, आत्मस्वरूपाची ओळख होत असते त्याला, म्हणून ते साधून घेता येतं. म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे, या देहामध्ये असताना ते केलं पाहिजे, तर त्या देहाचा चांगला फायदा झाला. अन्यथा त्याला ते चांगला फायदा होत नाही, कारण देह दोन्ही बाजूने आहे. म्हणून आपण आता इथं थांबू. पुंडलिका वरदारी